युपी वाल्यांची नाही एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची नाही बंगाल वाल्यांची, ही राजधानी हाय मराठमोळ्यांची, खरी मुंबई हाय आगरी कोळ्यांची. खरं आहे का? मुंबई आगरी कोळ्यांची आहे? अरे मुंबई आता मराठी माणसांची पण नाही राहिली. कडू बोलतोय पण सत्य बोलतोय. म्हणजे मुंबई आता परप्रांत्यांची झालेली आहे, उपऱ्यांची झालेली आहे, भैयांची झालेली आहे. आणि म्हणून हे भैया लोक माच करत आहेत, डायरेक्ट तोंडावर धमक्या देत आहेत मराठी माणसाला, आगरी कोल्यांना. अगर आपके पास लाइसेंस रिवॉल्वर है, आप शस्त्रधारी हो, तो उत्तर भारतीय विकास सेना में आपका स्वागत. यहाँ के कॉर्पोरेशन चुनाव भी लड़ेंगे और जीतेंगे भी, और महापौर भी हम उत्तर भारतीय बनाएंगे. अरे कोण करतोय रे यांची पाठराख? कुठला पक्ष आहे तो? आणि याला कारणीभूत हे आपले मराठी भैया आहेत. आणि आपण ज्यांना नेते लोकनेते म्हणतो ना, हे पक्षाचे दलाल, हे कारणीभूत आहेत. मुंबई झाली, नवी मुंबई झाली, आता काय ते तिसरी मुंबई. 124 गावांची शेती नष्ट होणार. ही तिसरी मुंबई नाही, आगरी कोळ्यांचा अस्तित्व नष्ट असं या प्रकल्पाचं नाव आहे. अरे आमच्या एवढ्या जमिनी घेतल्यात तुम्ही, काय मागितलं आम्ही? फक्त लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्या. अरे तेही होत नाही या सरकारकडून. मग तुम्हाला फक्त आमची मतं आणि जमिनीच पाहिजे का? आणि कुठे आहेत ते दोन आमदार? एक म्हणत होता मी राजीनामा देणार, दुसरा म्हणत होता मी स्वतःला पेटवून घेणार. अरे हे यांच्या पक्षाचे दलाल आहेत, दलाल. भूमिपुत्रांची दिशाभूल करत आहे ते. आणि हे जर असंच चालू राहिलं ना, तर पुढच्या काही वर्षात आगरी कोळ्यांचा एकही गाव राहणार नाही, शेती राहणार नाही. आगरी कोळी फक्त फ्लॅट्स आणि बिल्डिंगमध्ये दिसतील, आणि त्या फ्लॅटच्या खालची जमीन पण आगरी कोळ्यांच्या नावाची नसणार. मराठी भैयांनो, तो दिवस लांब नाही जेव्हा लोक जागृत होतील आणि तुम्हाला तुमच्या नेत्यांसह चोपतील.